हाय फ्रेंड्स, वेलकम इन माय यूट्यूब चॅनल प्रणव एजुमंत्रा. तुमचं सर्वांचं या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण 8th स्टँडर्ड फर्स्ट चॅप्टर लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स या पर्टिक्युलर चॅप्टरचं सेकंड लेक्चर घेणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. सो फ्रेंड्स, आपली फर्स्ट कन्सेप्ट काय आहे तर बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन. जैवविविधता आणि क्लासिफिकेशन करणं हे का गरजेचं आहे तर याचं रिझन. सो आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये ही फर्स्ट कन्सेप्ट आपण घेणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की जेवढे पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे ऑन द अर्थ आर अडॅप्टेड. अडॅप्टेडचा अर्थ म्हणजे परिस्थितीच्या बदलण्यानुसार म्हणजे परिस्थितीनुसार आपल्या स्वतःमध्ये मॉडिफिकेशन्स घडवून आणणे. तर काय की जेवढे पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे अर्थवरचे त्यांनी स्वतःला अडॅप्ट केलं आहे, परिस्थितीनुसार बदलून घेतलं आहे अकॉर्डिंग टू देअर जिओग्राफिकल रिजन्स, फूड इंजेक्शन अँड डिफेन्स. म्हणजे विविध अशा स्पेसीज ज्या आहे अर्थवरच्या त्यांनी स्वतःमध्ये अडॅप्टेशन म्हणजे काय तर स्वतःमध्ये परिस्थितीनुसार एन्व्हायरमेंटनुसार बदल घडवून आणणे. तर काय जेवढे पण अर्थवरचे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे त्यांनी स्वतःमध्ये त्यांच्या जिओग्राफिकल रिजन्स म्हणजे भौगोलिक प्रदेशानुसार किंवा फूड इंजेक्शन टेकिंग इन अ फूड त्यांच्या अन्नामध्ये बदल होणारे किंवा त्यांना जे हवं आहे अशा अन्नासाठी किंवा डिफेन्स फाईट अगेन्स्ट इनेमी शत्रूंपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी काही स्वतःमध्ये अडॅप्टेशन घडवून आणले, स्वतःमध्ये मॉडिफिकेशन्स घडवून आणले. आणि जेव्हा हे मॉडिफिकेशन घडत होते तर असं लक्षात आलं की सेम ग्रुपचे जे स्पेसीज आहे म्हणजे ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये सिमिलॅरिटी आहे असे काही ऑर्गॅनिझम आहे की त्यांच्या डिसिमिलॅरिटीजसुद्धा आहेत म्हणजे डिफरन्सेस देखील आहेत. आता पुढे पाहूयात. अकॉर्डिंग टू 2000 सेन्ससचा अर्थ जनगणना असा असेल तर 2011च्या जनगणनेनुसार आपल्या पृथ्वीवर 87 मिलियन्स ऑफ स्पेसीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स सजीव सृष्टीतील 87 अशा स्पीसीज आढळून आल्यात. इन्क्लुडिंग लँड अँड सी म्हणजे लँडवरचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आणि सी म्हणजे समुद्रातील लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे होते हे इन्क्लूड करून 87 मिलियन्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या ज्या स्पेसीज आहेत ह्या आपल्या अर्थवर आढळून आल्यात. तर यांचा सगळ्यांचा स्टडी करायचा, हे जे 87 मिलियन्स ऑफ स्पेसीज होते लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे यांचा सगळ्यांचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल, स्टडी करायचा असेल तर सगळ्यात सोपा मार्ग कोणता होता तर त्यांचं ग्रुपमध्ये डिवाईड करायचं. तर त्याच्यासाठी ग्रुप्स आणि सबग्रुप तयार केले गेले अकॉर्डिंग टू त्यांच्या ही जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचे सिमिलॅरिटीज डिसिमिलॅरिटीज म्हणजे त्यांच्यातला सारखेपणा काय आहे, वेगवेगळे घटक आहेत तर यांना कन्सिडर करून त्यांचं क्लासिफिकेशन ग्रुप्स आणि सबग्रुपमध्ये केलं गेलं. द प्रोसेस ऑफ डिवायडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इंटू ग्रुप्स अँड सबग्रुप्स इज कॉल्ड ॲज अ बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा स्टडी करण्यासाठी हे जे ग्रुप्स आणि सबग्रुप तयार केले गेले आणि त्यांच्या या डिवायडिंग प्रोसेसला काय म्हटलं जातं तर बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. याचा अर्थ असा की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सना जेव्हा ग्रुप्स आणि सबग्रुपमध्ये डिवाईड केलं जातं तर या डिवायडिंग प्रोसेसला बायोलॉजिकल क्लासिफिकेशन असं म्हणतात. आता आपण नेक्स्ट कन्सेप्ट पाहूया. मित्रांनो, ही डेफिनेशन तुम्हाला विचारली जाऊ शकते त्यासाठी तुम्हीही लक्षात ठेवा. सो आपण नेक्स्ट कन्सेप्ट पाहूयात. आता नेक्स्ट सायंटिस्ट आहेत रॉबर्ट हार्डिंग विटाकर हे त्यांचं नाव. त्यांचा जन्म 1920 आणि डेट 1980मध्ये झाली. द रॉबर्ट हार्डिंग विटाकर वॉज ॲन अमेरिकन इकॉलॉजिस्ट. ते अमेरिकेतले राहणारे होते आणि ते इकॉलॉजिस्ट होते. द रॉबर्ट हार्डिंग विटाकर वॉज ॲन अमेरिकन इकॉलॉजिस्ट. मग त्यांनी काय सर्च केलं, त्यांनी काय इन्व्हेंट केलं ते आपण पाहूयात. इन 1969 द रॉबर्ट विटाकर डिवायडेड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इंटू 5 ग्रुप्स. विविध शास्त्रज्ञांनी त्यांच्या प्रयत्नांद्वारे विविध असे शोध लावले, विविध क्लासिफिकेशन केलं, पण रॉबर्ट हार्डिंग विटाकर यांचं कन्सिडर केलं जातं, पहिली प्रायोरिटी त्यांना दिली जाते. इन 1969 त्यांनी काय केलं तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सना 5 ग्रुपमध्ये डिवाईड केलं. ॲनिमेलिया हा फर्स्ट ग्रुप होता, सेकंड प्लॅन्टी, थर्ड प्रोटिस्टा, फोर्थ फंगाय आणि फिफ्थ बॅक्टेरिया. ॲनिमेलियामध्ये सगळे ॲनिमल्स आले, प्लॅन्टीमध्ये सगळे वनस्पती, प्रोटिस्टामध्ये सर्व मायक्रोब्स येतात, फंगायमध्ये जे बुरशीजन्य
कीटक असे असतात हे फंगायमध्ये इन्क्लूड होतात आणि बॅक्टेरियामध्ये ऑल टाईप्स ऑफ बॅक्टेरिया जे असतात ते इन्क्लूड असतात. सो फ्रेंड्स, आपण हे जे 5 किंगडम्स आहेत हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिटेलमध्ये शिकणार आहोत. आता आपण पुढे पाहूयात. तर विटाकर या सायंटिस्टने जे क्लासिफिकेशन केलं होतं लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे जे स्पेसीज आहे त्यांचं 5 ग्रुपमध्ये जे डिव्हिजन केलं होतं, त्यांचं जे क्लासिफिकेशन केलं होतं तर ते कोणत्या क्रायटेरिया थ्रू कन्सिडर केलं गेलं, त्या विटाकर या शास्त्रज्ञाने कोणते क्रायटेरिया आखले, कोणत्या पद्धतीने ते कन्सिडर केले, कशा पद्धतीने क्लासिफिकेशन केलं, हे आता आपण पाहणार आहोत. विटाकर या सायंटिस्टच्या क्लासिफिकेशनसाठी कोणते क्रायटेरिया आहेत ते आपण पाहणार आहोत. सो फर्स्ट क्रायटेरिया आहे कॉम्प्लेक्झिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. स्पेसिफिक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं जे सेल स्ट्रक्चर आहे ते कसं आहे, कोणत्या प्रकारचं आहे, त्याच्यात सेल ऑर्गॅनिल्स न्यूक्लियस प्रेझेंट आहेत का, कॉम्प्लेक्झिटी कशी आहे, हे या टाईपमध्ये या क्रायटेरियामध्ये सांगितलं गेलं आहे. सो इथे 2 टाईप्स दिलेले आहेत आपल्याला, प्रोकॅरियोट अँड युकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक. प्रो मीन्स प्रिमिटिव्ह प्रथम आणि कॅरिओट्स म्हणजे न्यूक्लियस. म्हणजे प्रोकॅरियोट्स या शब्दाचा अर्थ असा होतो की असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम ज्यांचा न्यूक्लियस प्रिमिटिव्ह आहे. म्हणजे याचा अर्थ असा की असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स की ज्यांच्या न्यूक्लियसमध्ये सेल ऑर्गॅनल्स हे प्रेझेंट नाही आहे, त्यांचा जो न्यूक्लियस आहे तो प्रिमिटिव्ह आहे, म्हणजे एकदम प्रथमदर्शी आहे. आणि युकॅरियोटिक म्हणजे काय, तर युकॅरियोटिक म्हणजे त्यांचा जो न्यूक्लियस आहे त्याच्यामध्ये सेल ऑर्गॅनल्स हे प्रेझेंट आहेत आणि अशा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा जो सेल असतो, न्यूक्लियस असतो, ते वेल डेव्हलप असतात. आणि प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक असे हे कॉम्प्लेक्झिटी ऑफ सेल स्ट्रक्चरचे हे 2 टाईप्स आहेत आणि हा विटाकर या शास्त्रज्ञाचा फर्स्ट क्रायटेरिया आहे. आता आपण पुढील क्रायटेरिया पाहूयात. आता आपण सेकंड क्रायटेरिया पाहूया. सेकंड क्रायटेरिया आहे कॉम्प्लेक्झिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स. जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांची कॉम्प्लेक्झिटी काय आहे, ते कसे आहेत, हे या क्रायटेरियामध्ये सांगितले गेले. सो फर्स्ट इज अ युनिसेल्युलर. युनिसेल्युलर म्हणजे एकपेशीय ऑर्गॅनिझम जे आहे ते एकपेशीय आहेत, हे या क्रायटेरियामध्ये समजते. आणि सेकंड पार्ट आहे मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशीय. युनि म्हणजे एक आणि मल्टी म्हणजे बहु म्हणजे जास्त, सेल्युलर म्हणजे पेशी. युनिसेल्युलर म्हणजे एकपेशीय आणि मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशीय. सो दीज आर कॉम्प्लेक्झिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स, हा सेकंड क्रायटेरिया आहे. आता आपण थर्ड क्रायटेरिया पाहूयात, मोड ऑफ न्यूट्रिशन. न्यूट्रिशन म्हणजे पोषण. विटाकर या सायंटिस्टने जे आपल्याला किंगडम सांगितले होते 5, तर त्यांचं न्यूट्रिशन पोषण हे कशा पद्धतीने होतं हे शॉर्टमध्ये दिलं गेलं आहे. सो इथे फक्त प्लॅन्ट्स, ॲनिमल्स आणि फंजाय म्हणजे बुरशी हे जे आहे याचं पोषण हे कसं होतं हे या थर्ड क्रायटेरियामध्ये सांगितलं गेलं आहे. सो फर्स्ट आहे प्लॅन्ट्स. तुम्हाला इथं पिक्चर दिसतंय की एक प्लॅन्ट आहे आणि सन आहे. हे फोटोसिंथेसिस या प्रोसेसची इमेज आहे. सो प्लॅन्ट्स काय असतात, तर ते ऑटोट्रॉपिक असतात. ऑटोट्रॉपिक मीन्स ऑर्गॅनिझम्स विच मेक देअर ओवन फूड. म्हणजे ऑटोट्रॉपिक याचा अर्थ स्वयंपोषी असा असतो. वनस्पती जे असतात ते स्वतःचं अन्न स्वतःच बनवतात, म्हणून त्यांना ऑटोट्रॉपिक स्वयंपोषी असं म्हटलं जातं. आणि ते कोणत्या प्रोसेसने स्वतःचं अन्न तयार करतात, तर त्या प्रोसेसला म्हटलं जातं फोटोसिंथेसिस किंवा फोटोसिंथेटिक असं देखील म्हटलं जातं. सो आता आपण नेक्स्ट पार्ट पाहूया मोड ऑफ न्यूट्रिशनचा. सो नंतर आहे फंजाय, बुरशी. त्याला सॅप्रोफायटिक असा शब्द आहे. सॅप्रोफायटिक म्हणजे काय, तर ऑर्गॅनिझम्स विच डिपेंड ऑन डेड ऑर डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. म्हणजे असे ऑर्गॅनिझम जे मृत झालेल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सवर आणि त्यांच्या होणाऱ्या डिकेइंग म्हणजे कुजण्याच्या प्रोसेसवर डिपेंड असतात. एखादी लिव्हिंग ऑर्गॅनिझम मृत पावल्यावर त्याची डिकेइंग म्हणजे कुजण्याची प्रोसेस ही स्टार्ट होते. त्याला कार्बन डेटिंग असं देखील म्हणतात. म्हणजे कार्बन मेथड असते ती, ते तुम्ही नेक्स्ट 10th शिकणार आहात. पण एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मृत पावल्यावर त्याची डिकेइंग प्रोसेस सुरू होते आणि त्याच्यावर बुरशी देखील सुरू होते. सो हे जे बुरशीजन्य जे कीटक असतात ते यावर डिपेंड करतात. त्यांना म्हटलं जातं सॅप्रोफायटिक. ॲब्झॉर्प्शन फ्रॉम डेड ऑर्गॅनिझम्स. सॅप्रोफायटिक म्हणजे काय, तर मृत पावलेल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमपासून त्यांचं अन्न मिळवणे, त्यांच्यावर डिपेंड राहणे. सो आता मोड ऑफ न्यूट्रिशनचा नेक्स्ट पार्ट आहे ॲनिमल्स. ॲनिमल्स हे हेटेरोट्रॉपिक असतात. हेटेरोट्रॉपिक म्हणजे काय, डिपेंडिंग ऑन अदर लिव्हिंग थिंग्स फॉर फूड. हेटेरोट्रॉपिक याला शब्द आहे परपोषी.
दुसऱ्यावर आपल्या स्वतःच्या अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असणे. ॲनिमल्स हे हेटरोट्रॉपिक म्हणजे परपोषी ॲनिमल्समध्ये हेटरोट्रॉपिक या ग्रुपमध्ये इन्क्लूड होतात. अँड इंजेस्टिव्ह असतात ते. ॲनिमल्स हेटरोट्रॉपिक म्हणजे काय, तर स्वतःच्या अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असणे. म्हणजे ॲनिमल्स काय करतात, तर त्यांना अन्न जेव्हा हवं असेल तर ते कोणत्याही प्राण्याची शिकार करतात. मीन्स ते दुसऱ्यावर अवलंबून असतात. त्याला परपोषी असं म्हटलं जातं. आता आपण नेक्स्ट क्रायटेरिया पाहूयात. आता फोर्थ क्रायटेरिया आहे लाईफस्टाईल. यामध्ये किती टाईप्स येतात, तर 3. प्लांट्स म्हणजे प्लांट्स, ॲनिमल्स, फंगाय हे इन्क्लूड केलेले किती टाईप्स आहे, तर प्रोड्युसर्स, कन्झ्युमर्स आणि डिकम्पोजर्स हे 3 मेन टाईप्स आहे लाईफ सायकलचे, लाईफस्टाईलचे. सो प्रोड्युसर्स, कन्झ्युमर, डिकम्पोजर्स हे कोणी वेगळे नसून तर याचेच टाईप्स आहे सिमिलर. काय, तर प्रोड्युसर्स ऑटोट्रॉप्स, कन्झ्युमर्स हेट्रोट्रॉप्स आणि डिकम्पोजर सायट्रोफाइट्स. आपण आधी शिकलो आहेत. तर प्रोड्युसर्समध्ये प्लांट्स येतात. प्रोड्युसर म्हणजे काय, तर स्वतःचं अन्न स्वतः निर्माण करणारे स्वयंपोषी, त्याच्यामध्ये प्लांट्स येतात. कन्झ्युमर्स म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असणारे परपोषी, आपल्या स्वतःच्या अन्नासाठी ते दुसऱ्यावर अवलंबून असतात. आणि डिकम्पोजर्स म्हणजे काय, जर एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम मृत पावलेला असेल, जर तो मृत असेल तर त्याची डिकेइंग प्रोसेस, कुजण्याची प्रोसेस सुरू होते. म्हणजेच त्याला डिकम्पोजिशन देखील आपण म्हणू शकतो. तर या डिकम्पोजिशनवरच हे फंजाय म्हणजे बुरशीजन्य जे कीटक असतात ते डिपेंड असतात. सो दिस आर 3 टाईप्स, प्रोड्युसर्स, कन्झ्युमर्स अँड डिकम्पोजर्स आर इन्क्लूड इन अ फोर्थ क्रायटेरिया, लाईफस्टाईल, लाईफ सायकल. आता आपण नेक्स्ट क्रायटेरिया पाहूयात. पुढील क्रायटेरिया काय आहे ते पाहूयात. 5th, फायलोजेनेटिक रिलेशनशिप. फायलोजेनेटिक म्हणजे काय, तर फ्रेंड्स, फायलोजेनेटिक म्हणजे इव्हॉल्युशनरी सिक्वेन्स. मी तुम्हाला आधीच्या लेक्चरमध्ये हे सांगितलं होतं की एका युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमपासून मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम फॉर्म झाले आहे. एका एकपेशीय सजीवापासून एक बहुपेशीय लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे फॉर्म झाले. सो इथे पण तसंच आहे, इव्हॉल्युशनरी सिक्वेन्स आहे. सगळ्यात आधी प्रोकॅरियोटिक फॉर्म झाले. प्रोकॅरियोटिक फॉर्म झाल्यानंतर त्यांच्यात इव्होल्युशन म्हणजे उत्क्रांती घडली, त्यांच्यात मॉडिफिकेशन घडत गेले, हळूहळू बदल घडत गेला आणि प्रोकॅरियोटिकपासून युकॅरियोटिक हे फॉर्म झाले. तसंच एकपेशीय ऑर्गॅनिझममध्ये देखील झालं. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमपासून मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स हे फॉर्म झाले. प्रोकॅरियोटिकपासून युकॅरियोटिक आणि युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमपासून मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम असे फॉर्म झाले. यालाच आपण फायलोजेनेटिक रिलेशनशिप असं म्हणतो. सो फ्रेंड्स, आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन हा कंटेंट पाहिला. त्याच्यानंतर विटाकर या सायंटिस्टचे जे किंगडम थ्रू 5 क्रायटेरिया त्यांनी पब्लिश केले होते, त्यांनी या क्रायटेरिया थ्रू त्याचं सर्च केलं होतं, ते क्रायटेरिया आपण शिकलो आहोत. सो या नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ते 5 किंगडम्स ते डिटेलमध्ये आपण शिकणार आहोत आणि त्याच्या पुढील जो स्टडी आहे तो करणार आहोत. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.